नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सरदेवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज जो काही उद्याचा जो लातूरचा मोर्चा जो ठरलेला आहे, या माननीय आयोगाच्या जो काही निर्णय घेतलेला आहे ऑनलाईन परीक्षा पद्धती याच्या विरोधामध्ये किंवा एक संविधानिक मार्गाने जो काही उद्याचा लातूर या ठिकाणी जो मोर्चा निघणार आहे तो आज म्हणजेच 9/7/2026 या दिवशी त्या उद्याच्या मोर्चासाठी परवानगी मिळालेली आहे. तर सर्व जे काही लातूरचे जे सर्व विद्यार्थी मित्र असतील, माझे विद्यार्थी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे सगळे विद्यार्थी मित्र असतील किंवा इतर जिल्ह्यामधले जे काही तिथेच आसपासचे मुलं त्या ठिकाणी असतील, त्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे, तिथल्या सर्व शिक्षक वृंदांना देखील आमची विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने त्या लातूरच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी व्हा. एक संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी सर्व आंदोलन घडून आणा. एक महत्त्वाचं म्हणजे काय, आपण सगळं संविधानाला मानणारे माणसं आहोत, आपण शिकलेले माणसं आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अनुसरून त्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण सर्व आंदोलन आणि मोर्चा करायचा, हे सगळ्यांनी अगोदर महत्त्वाचं लक्षात घ्या. त्यानंतर जे काही सगळे माझे मित्र वगैरे असतील त्या ठिकाणी सर्वांना मी तर सांगितलेलंच आहे वैयक्तिक फोन करून की त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा. या जो काही मोर्चाचं जे काही रूपरेषा आहे, म्हणजेच सकाळी 9 वाजता हा मोर्चा चालू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जे काही लातूरचं जे काही मुख्य ठिकाण आहे तिथपर्यंत हा मोर्चा असणार आहे. एक संविधानिक मार्गाने तुम्ही याला पाठिंबा द्यावी आणि आयोगाने जे काही आयोगाने हे सगळं जे काही ऑनलाईन परीक्षा पद्धती जी काही लावलेली आहे ती परीक्षा पद्धती रद्द करून लवकरच जी काही अगोदरप्रमाणे जी ऑफलाईन परीक्षा पद्धत होती त्या परीक्षा पद्धतीला एक विचार करावा आणि लवकरच ती लागू करावी, असे सर्व विद्यार्थी मित्रांकडून आणि शिक्षक वृंदांकडून आमची या मान्य आयोगाला ही विनंती आहे. एक महत्त्वाचं म्हणजे काय, आता हा जो काही ऑनलाईनच्या विरोधात जो काही भडका उडालेला आहे बघा, तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये उडालेला आपल्याला पाहायला मिळतो. फक्त एक महत्त्वाचा एक वाटत होतं की त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात पुणे या ठिकाणाहून होऊन, जे विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, जो MPSCचा जो काही एरिया आहे पेठेचा, त्या ठिकाणाहून ही सुरुवात होईल असं वाटलं होतं, म्हणजे आंदोलनाची. अशी ते सगळी आंदोलनाची सुरुवात जरी बाहेरच्या जिल्ह्यामधून झाली असेल, त्याचं जे काही एपिसेंटर आहे म्हणता येईल किंवा एक मुख्य केंद्र आहे असं म्हणता येईल, ते पुणेच ठरलेलं आहे बघा. ठीक आहे. त्यामुळे मध्ये महत्त्वाचं म्हणजे मग अमरावतीमध्ये पहिला मोर्चा झाला, त्यानंतर त्यापेक्षाही जास्त सहभागी होऊन वर्ध्यामध्ये मोर्चा झालेला पाहायला मिळाला. त्यापेक्षाही जास्त लोकसंख्येने विद्यार्थी मित्रांनी आणि शिक्षक वृंदाने जास्त संख्येने जो काही छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणाचा मोर्चा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि जो काही उद्याचा मोर्चा आहे, म्हणजेच जे चौथं आंदोलन महाराष्ट्रामध्ये होतंय, ते देखील मोठ्या संख्येने, म्हणजे जसं पहिल्या मोर्चापेक्षाही दुसऱ्या मोर्चात जास्त संख्या, दुसऱ्यापेक्षाही तिसऱ्या संख्या आणि साहजिकच तिसऱ्यापेक्षाही चौथ्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये जरा जास्त संख्या असावी. साहजिकच माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण माझे सगळे मित्र परिवार किंवा जे विद्यार्थी आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे, त्यांना सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या मोर्चामध्ये तुम्ही संविधानिक मार्ग घेऊन त्या ठिकाणी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण MPSC मध्ये जे काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आपल्याला फक्त अभ्यास म्हणजे परीक्षा फक्त पास करण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनामध्ये कसा त्याचा अवलंब करायचा आहे त्यासाठी देखील महत्त्वाचं आहे बघा. त्यासाठी जे काही आपल्यावर समजा आयोगाने जरी निर्णय घेतला असेल, त्याला विरोध करून, एक संविधानिक विरोध करून आपल्याला तो विरोध करून तो निर्णय बदलायचा आहे बघा. ठीक आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लवकरच उद्याचं जे काही आंदोलन आहे त्याला एक संविधानिक मार्गाने ते पूर्णत्व घडून आणा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 12 जुलै नंतर देखील जी काही ग्रुप C ची मेन्स आहे, त्या ग्रुप C ची मेन्स झाल्यानंतर लवकरच पुण्यामध्ये देखील एक मोठं आंदोलन पुण्यामध्ये घडून येणार आहे, ते देखील संविधानिक मार्गाने असणार आहे. ठीक आहे. त्यासाठी हे जे काही मेन्स झाल्यानंतर लवकरच त्याची रूपरेषा ही मुलं आमचे सगळे विद्यार्थी मित्र जाहीर करतील. आज मी बीड या ठिकाणी सर्व लायब्ररीमध्ये जाऊन, स्वतः वैयक्तिक जाऊन त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांशी बोलून त्या ठिकाणी एक निवेदन तयार करून जे आयोगाला आम्ही पोस्टाच्या मार्फत पाठवणार आहोत, ते आम्ही टाईप करून त्याच्या पाठीमागे सगळ्या विद्यार्थी मित्रांचे
आम्ही सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि लवकरच मी उद्या सकाळी 9 ते 10च्या वेळेमध्ये आम्ही ते पोस्टाच्या माध्यमातून स्पीड पोस्टच्या माध्यमातून आयोगापर्यंत आम्ही तो मान्य अध्यक्षांपर्यंत तो आम्ही निवेदन पोहोचवणार आहोत. लवकरच याला कदाचित जर आम्हाला सगळी जर प्रशासनाने आम्हाला मदत केली, परवानगी मिळाली, तर आम्ही बीडमध्ये देखील असंच आंदोलन उभा करू. संविधानिक मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एक महत्त्वाचं आहे, कारण सगळे विद्यार्थी जे काय आहेत ते सगळे म्हणतात की आम्ही येतो, पण फक्त नेतृत्व स्वीकारा. आता मी भरपूर क्लासवाल्यांना इथे या ठिकाणी क्लास जे जुने क्लासवाले आहेत, कारण आपला फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आपला ऑफलाईन क्लास नाही आहे. ज्यांचं ऑफलाईन क्लासेस आहेत त्यांना मी विनंती केली की तुम्ही नेतृत्व घ्या आणि सगळे विद्यार्थी माझे सगळे विद्यार्थी लायब्ररीचे मी स्वतः जाऊन सगळ्यांना जागृत करून मी सगळ्यांना त्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी बोलतो. पण अखेर शेवटी त्या क्लासवाल्यांनी नकार दिलेला आहे. म्हणजे साहजिकच या क्लासच्या क्षेत्रामध्ये जेवढे आहेत ते सगळेच शिक्षक हे विद्यार्थी हिताचे नसतात. काही जण हे फक्त पैसा कमवण्यासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतं बघा. ठीक आहे, असो, काही हरकत नाही. लगेच जर हे सगळं थांबलं नाही तर आम्ही बीडमध्ये देखील हे खूप मोठा मोर्चा घडून आणू. माननीय आमचे मित्र विठ्ठलजी कांगणे सर असतील किंवा कराळे सर असतील किंवा संभाजीनगरचे दीपक केदार किंवा रमेश पाटील असतील, रविराज साबळे असतील किंवा इतर शिक्षक महत्त्वाचे आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही त्यांनाही देखील विनंती करू आणि त्यांनाही बोलू आम्ही. असं जी काही आयोगाचं जी काही ऑनलाईन परीक्षा पद्धती आहे त्याच्या विरुद्ध आम्ही नक्कीच बोलू. तुम्ही आवर्जून उद्याच्या लातूर आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी व्हा. आणि कसं आंदोलन होतंय, एक महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आंदोलन करा, ही देखील माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे. थँक्यू.